हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 53. सांगता वाचे ते वाचा, ठावो वाच्य वाचकाचा, पडता काय भेदाचा, विटाळू होय. अर्थात वाचेने बोल सांगताना तो सांगणारा आणि ज्याविषयी सांगितले जाते यात काही विटाळ होतो का? आता या ओवीत माऊली दुसरे उदाहरण देत आहेत. एकाने वाचेने बोलून दुसऱ्याबद्दल काही बोल शब्द ऐकविले तर त्या बोलणाऱ्यातील चैतन्य आणि ते बोल शब्द ऐकणाऱ्यातील चैतन्य हे एकच एक राहते, त्यात बदल होत नाही. एक बोलणारा आणि दुसरा ते ऐकणारा अशा जरी दोन भिन्न कृती असल्या तरी त्या दोघांमध्ये एकच एक चैतन्य असते. याचप्रमाणे परब्रह्म पुरुषोत्तमाचे असलेले आपण अंश परब्रह्म पुरुषोत्तमापासून निराळे नाही, भिन्न नाही. तेथे अद्वैत आहे. तस्मात मी नमस्कार करणारा एक आणि ज्याला मी नमस्कार केला आहे ते दुसरे, अशा जरी दिसायला दोन भिन्न अभिव्यक्ती असल्या, दोन भिन्न आविष्कार असले, तरीही आमच्यामधील चैतन्य एकच एक आहे. तेथे भेद नाही. मी नमस्कार केलेल्याचेच परमचैतन्य माझ्यात अंशात्मक रूपात आहे. ओवी क्रमांक 54. सिंधू आणि गंगेची मिळणी, स्त्री पुरुष नामाची मिरवणी, दिसतसे तरी काय पाणी, द्वैत होईल. अर्थात गंगा समुद्राला मिळाली तर तेथे स्त्री गंगा आणि पुरुष समुद्र असे द्वैत असलेले स्त्री पुरुष पाणी निराळे आढळून येते का? आता या ओवीत माऊली तिसरे उदाहरण देत आहेत. ते सांगतात की गंगा समुद्राला जाऊन मिळते आणि त्यात एकरूप होते. गंगा ही स्त्री आहे आणि समुद्र हा पुरुष आहे. तथापि जेव्हा ती त्याला मिळते तेव्हा तेथे एक पाणी गंगेचे स्त्रीचे आणि दुसरे पाणी समुद्राचे पुरुषाचे असे आढळून येत नाही. तेथे सर्व पाणी एकच एक दिसून येते. याचप्रमाणे मी नमस्कार करणारा एक आणि ज्याला मी नमस्कार केला आहे ते दुसरे, अशा जरी दिसायला दोन भिन्न अभिव्यक्ती असल्या, दोन भिन्न आविष्कार असले, तरीही आमच्यामधील चैतन्य एकच एक आहे. तेथे भेद नाही. मी नमस्कार केलेल्याचेच परमचैतन्य माझ्यात अंशात्मक रूपात आहे. ओवी क्रमांक 55. पाहे पा भास्य भासकता, आपुला ठाई दाविता, एकपण काय सविता, मोडी तसे. अर्थात सूर्यामुळे सर्व वस्तू जगत दृश्य होते, प्रकाशित होते. तथापि सूर्याला पाहायला निराळा प्रकाश आणावा लागत नाही. तो स्वतः प्रकाशित आहे. आता या ओवीत माऊली चौथे उदाहरण देत आहेत. ते सांगतात की सूर्यामुळे आपल्याला तमाम वस्तू जगत दिसते आणि ज्ञात होते. सूर्य सर्व वस्तू जगत प्रकाशित करतो. याचप्रमाणे सूर्य स्वतःलाही प्रकाशित करतो. सूर्याला पाहायला आपल्याला तेथे अन्य प्रकाश करावा लागत नाही, अन्य प्रकाश आणावा लागत नाही. याचा अर्थ सूर्य प्रकाशित करणारा आणि स्वतः प्रकाश असणारा आहे. तेथे प्रकाशित असणारा आणि प्रकाशित करणारा असा भेद नाही. याचप्रमाणे येथे भौतिक वस्तुजगत जीवित ठेवणारा, चैतन्यमय करणारा स्वतःही स्वयं जीवित आहे, स्वतःही स्वयं चैतन्यमय आहे. त्याला अन्य कोणी जीवित ठेवत नाही, चैतन्यमय करत नाही. भौतिक वस्तुजगत जीवित ठेवणारा
आणि स्वतः जीवित असणारा यात भेद नाही, तेथे अद्वैत आहे. ब्रह्मांड निर्माण करणारा स्वतः कोणाकडूनही निर्माण झालेला नाही, तो स्वयंभू आहे. ब्रह्मांड निर्माता आणि तो स्वतः स्वयंभू असणारा यात अद्वैत आहे. तस्मात मी नमस्कार करणारा एक आणि ज्याला मी नमस्कार केला आहे ते दुसरे, अशा जरी दिसायला दोन भिन्न अभिव्यक्ती असल्या, दोन भिन्न आविष्कार असले, तरीही आमच्यामधील चैतन्य एकच एक आहे, तेथे भेद नाही. मी नमस्कार केलेल्याचेच परमचैतन्य माझ्यात अंशात्मक रूपात आहे. ओवी क्रमांक 56. चांदाचिया दोंदावरी होता चांदणियाची विखुरी, काय उणे दीप्तीवरी गिवसोपा दीपू. अर्थात चंद्रावर त्याचेच चांदणे विखुरले तरी त्यातील प्रकाश काही गौण होत नाही. चंद्राला पाहायला निराळा दिवा आणावा लागत नाही. आता या ओवीत माऊली 5वे उदाहरण देत आहेत. ते सांगतात की चंद्राचे चांदणे जसे पृथ्वीवर पसरते, तसेच ते त्याच्या स्वतःवर चंद्रावरही पसरते. त्यामुळे जसे आपल्याला पृथ्वीवर वस्तुजगत दिसते, पृथ्वी दिसते, तसेच त्या चांदण्यामुळे आपल्याला चंद्रही दिसतो. चंद्राला पाहण्यासाठी आपल्याला निराळा आणखी दिवा आणावा लागत नाही, निराळा प्रकाश करावा लागत नाही. चंद्राचे चांदणे आणि चंद्र एकच एक आहेत, तेथे अद्वैत आहे, जराही भिन्नत्व नाही. याचप्रमाणे परब्रह्म पुरुषोत्तमाचे असलेले आपण अंश परब्रह्म पुरुषोत्तमापासून निराळे नाही, भिन्न नाही, तेथे अद्वैत आहे. तस्मात मी नमस्कार करणारा एक आणि ज्याला मी नमस्कार केला आहे ते दुसरे, अशा जरी दिसायला दोन भिन्न अभिव्यक्ती असल्या, दोन भिन्न आविष्कार असले, तरीही आमच्यामधील चैतन्य एकच एक आहे, तेथे भेद नाही. मी नमस्कार केलेल्याचेच परमचैतन्य माझ्यात अंशात्मक रूपात आहे. ओवी क्रमांक 57. मोतियाची कीळ होय मोतीवरी पांगुळ, आघळे निर्मळ रूप एकी. अर्थात मोत्याची झळाळी त्या मोत्यावर झाकली गेली तर ते मोती झाकले जात नाही, तर उलट त्या मोत्याला एक आगळे वेगळे रूप येते. आता या ओवीत माऊली 6वे उदाहरण देत आहेत. ते सांगतात की मोती चकाकते, लकलकते, कारण त्याला स्वतःची झळाळी असते. आता अशा या झळाळीने जर ते मोती झाकले, त्या मोत्यावर त्याची झळाळी पांघरुणासारखी पसरली, तर ते मोती काही झाकून जात नाही. त्या झळाळीयुक्त पांघरुणाखाली ते मोती दिसेनासे होत नाही, तर उलट त्या झळाळीयुक्त पांघरुणामुळे ते मोती जास्त चकाकू लागते, लकाकू लागते. त्याला एक आगळेवेगळे रूप येते, कारण मोती आणि त्याची झळाळी यात अद्वैत आहे. ती दोन नाहीत, ती भिन्न नाहीत. याचप्रमाणे परब्रह्म पुरुषोत्तमाचे असलेले आपण अंश परब्रह्म पुरुषोत्तमापासून निराळे नाही, भिन्न नाही, तेथे अद्वैत आहे. तस्मात मी नमस्कार करणारा एक आणि ज्याला मी नमस्कार केला आहे ते दुसरे, अशा जरी दिसायला दोन भिन्न अभिव्यक्ती असल्या, दोन भिन्न आविष्कार असले, तरीही आमच्यामधील चैतन्य एकच एक आहे, तेथे भेद नाही. मी नमस्कार केलेल्याचेच परमचैतन्य माझ्यात अंशात्मक रूपात आहे. हरिओम.